अजूनपर्यंत आई नाही आली, कुठं गेली आहे माहित ना, मला सांगितलीच नाही, मी आली तर मला दिसलीच नाही. मलाही नाही सांगणार कुठं गेली आहे तर. काय माहित कुठं गेली आहे, काय फिरतच राहते नुसती. वावराकडे जातो म्हणून सांगणार कुठं गेली तर काय माहित. मग काम नाही केली आमच्याच मागं बोंबलते, भाज्याही नाही आवडत म्हणते. काहीच नाही. चुटकी तुला माहिती आहे कुठे गेली आहे? माहित नाही कुठे गेली आहे तर ते. तू आलीस तर नव्हती का घरी? आम्ही आलो तर नव्हती, तू आलीस तर नव्हती. कुठे गेली आहे? तो मोबाईल मध्येच बिझी राहतो ना, त्याच्यात काही लक्षच नाही राहत. विचारणार तर खराबच आहे. तुला आवाज वगैरे येते का? आई कुठे गेली विचारत आहे ना. बोलतच नाही मी. तुझं सांगतो ना, येऊ दे. काय सांगणार आहेस? येऊ दे ना, थांब ना. तेव्हा आली आई. काम नाही काम. कुठे गेली होतीस रे तू? अरे बाबा तू पाहिजे ये बाबा. कुठे गेली होतीस? कुठे गेली होतीस? तुम्हाला का माहितच नाही का गे? आम्हाला काहीच नसतं माहित. अरे माझे बाबा किती गर्दी. कधी बाप जन्मी नाही पाहिलं मी. कुठे होतीस? हेलिकॉप्टर आला तसा भर आला. जाऊन बापराची नाही पाहिलं तो. तू हेलिकॉप्टर पाहायला गेली होतीस? बाबा हेलिकॉप्टर पाहिलं. कधी पाहिलं मी हेलिकॉप्टर? हेलिकॉप्टर साठी गेली? हेलिकॉप्टर तो नितीन गडकरी नावाचा कोण म्हणते त्याला? म्हणून गर्दीच पोलीस होते. नितीन गडकरी उभा नसे का माहितीच आहे. म्हणून गर्दी होती ते पोलीस वगैरे होते. सकाळी नाही धक्का ना बुक्की एक गुडगी पडली गुडघे पडले असे नाताना मुक्का मारून सऱ्या जहाचे कशी तरी मी कोणत्याच जाऊन सऱ्या नाही का पायच होतो उगी मुगी. त्याला का पाहिलीस? माणसासारखा माणूस. माणसासारखा माणूस नाही. आता बिचारा निवडून येईल. आता तुम्ही एवढ्या शिकल्या पोरी. एक तर आमच्या व्हॅलिडिटी नसेल झाल्या. एवढ्या शिकून काही अर्थ नाही. व्हॅलिडिटी झाल्या का तर आता मी भेटल बापा कृष्णा भाऊ आपल्या एरियातला हो तर त्याच्यासमोर कोणीच म्हणलो माझे पोरं एवढे शिकले त्याला व्हॅलिडिटी नसे कसा करून बापा तो कृष्णा भाऊही नाही भेटला. तर आता तो जाऊ दे. आता या साड्या साडी नुसता साड्यासाठीच गेलीस ती. एवढी जनता आली होती साडी डबे देतात मनुष्याला. मग नाही का गेले तर मस्त सीमा दे. नाही दे मला मत म्हणत होते. साडी नाही दिलं ना डब्बा नाही दिलं. साडी डब्बा नाही दिली तर मत नाही द्या तुम्ही बाया. मला साडी नसती झाली काय नेसा ना ह्या पोरीला नाही का डब्बा झाला असता. साडी दुकानातली घेतलीच नसती तर साडीसाठी गेली गर्दी. जातील नाही तर काय करतील बिचारायला का. आता उपास आहे तर जातील नाही तर काय करतील का पाहतेस का. आता मी गेलो आपल्या कामासाठी. हा कृष्णा भाऊ भेटेल म्हणून सऱ्या व्हॅलिडिटीचा कसा का करायचा का म्हणून सऱ्या विचारायला. नाही तर व्हॅलिडिटी नाही भेटेल तर काय शिकल तुम्हाला. घरीच ठेवणार आहे सध्या. घरी काय ठेवून एक शेरी तर शेळ्या कोण राखते? मी नाही राखत. आम्हाला तर घरीच फोन आले होते 3000 रुपये तिकडे वरच्या ते उभे आहेत ते. हो 3000 पैसे होते कोण त्यालाच मग 3000 वाल्या ना. आम्ही नाही देऊ कोणाला. साड्याने डब्याने पैसे पाहून मत दे नुसती. आता दररोज फोन करते तुम्हाला योजना आणून देऊन का करून तर बाप्पा माझ्या पोरी आहे कोटी नाही कोटी काही झाडून मुडून मला लावून देतील बाबा मी सगळं केलं मी. ते निवडून येतील तर कोणाला काहीच नाही भेटत. तसे नाही करतील भेटला त्यानेच मत द्यायचा. जाऊ द्या नाही जाऊ आपण मत टाकायला. त्याचा बाई तो हा तो जनतेला ठकवून टाकले ते लोक असं काय सांगा मस्त सीमा देत ना बरोबर आहे. आज तुला साडी नाही भेटली तर तुला मग आता खोटच बोलले. मस्त सीमा देत लोक नाही का डबे साड्या देतून म्हणजे मग बुडग्या ना बाळग्या पण आणलेले लेकरा धरून ना असं पाहिले होते. बाया साड्यासाठी जातात म्हणून राहिलीच काय कटरायची साडी. तेवढी जनता पाल भेटते का घरी दारुड्या माणसाला नाही का दारू जाई पाहिजे तेवढी जनता पाल भेटते मला. तो विमान कसा भर उडत होता कधी पाया भेटते का आम्हाला बसून याची होश नाही कशी बसून आम्हाला गाडी बसवतील मग गरीब राहिलं. का करतेस रे घेऊन
का आला होता बघ. आला होता मग पाहिलास का रे मग का तो हेलिकॉप्टर पाहिला मग आला. अरे तू बसून रे आम्ही त्या हेलिकॉप्टर बाप जमली नाही पाय अगं बसून जा. भाजीचं बनवून दे. कधीच नाही पाहिलं पण विमान नाही आजच पाहिलं बरं तर आला किती शाळेत नाही गेला ना वो. शाळेत नाही गेला. ह्या आता भुईमुगाचा पाला पेलास का रे भुईमुगाचा पाला पेलास तुला भुईमुगाचा पाला पेशील म्हणलो होतो ना का नाही पेलास कधी म्हणली तो मोबाईल पाहते त्या डब्यामध्ये दुखणी आहे तापडी पाल्यावर कालच सांगलं तुला बापू म्हणलो त्याचं जाऊ दे पहिली भाजी बनवून दे. भाजी बनवते. अरे बाबा ह्या भोसड्या हेटल्या पोरी ही भाजी 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 म्हणजे बाबा माझ्या आता मस्त तगडे तर कोण गेला आमच्याची भाजी नाही आवडत तुला. मग भाजी बनवल्याशिवाय देतेस म्हणून थांबून राहू लागते आता. बनला का तेव्हा मी आपण लगेच मस्त मसाला भात हे पडलो ना आम्हाला नाही आणता आलं ना वो. तूच खाल्लीस नाही एकटीच. काहीच नव्हतं गेलो दंडावून तिकडे गेलो बाबा धावं मग घरी थोडीच आलो दादाने की नाही नव्हती तर ती. हा कोणाची नाही नव्हती. कोणत्या तेवढ्या गर्दीमध्ये प्लास्टिक ना माझ्या फुलाची करायचं चल आता आम्ही जा, जाऊ. काय जा? बोलत नाही का ते. करते? आता मेहंदी पुसा लागते तुझ्या वाटत होतो. मग ते वाचायला दिवस काय धंदा करतो आणि येतं राहते. घर पाहण्याला पुस्तक घेता तुम्ही पोरी ना जा. जा करा साबण घालायचं नसेल. सकाळची भाजी आहे. सकाळची भाजी आहे. एवढी कसं आहे भाजी? वांगी कधी खाशील ना? नाही. आता हिच्यासाठी भाजी बनवायला. आई बायका भाजी नाही खाऊ म्हणते सकाळची. तूच बनव. मी नाही खाऊ. आहे थोडीशी भाजी होते म्हणतो ते खात नाही म्हणताय. तांदूळ वेचले नाहीये. सकाळी नसेल मांडाला तांदूळ आंबील बनवते तर आंबीलच प्या का मी नाही पिऊ आंबील. आंबील प्या मी नाही हा, पिऊ. कशी नसते निकालायचं नुसा असं टररर लागते मस्त आंबील पेल्या माहित आहे का मी नाही पिऊ. मी सकाळची भाजी खाईन. मग आंबली ना का भेटते माहित आहे का तुम्हाला ते तू मसाला भात तरी खाऊन आणलीस. काल आणि तेवढ्या लोकांना काहीच नव्हतं गेलो टाकून साडी किती तुझून आणलं असतं एकटीच खाऊन आली. एकटीच खाणार ना आम्हाला उपाशी तुझ्या नाही. एकट्याला होते. तुम्ही काय राहिल्या किती ना मस्त पोरा पोरी होते मस्त तसे ते बाहेर निघल्याशिवाय देतेस. पोरं पाली येतं का म्हणतेस? आता सोडले तर त्या तिकडे पोरा पोरी का असं कर पोरी माझ्या बाप्पा त्याच्या मागे अशी नाही का मस्त नाही का पोरीशी ना काही मग बाहेर गेल्याशिवाय देतेस. पोरं पाली जातं का म्हणते. आणि असते तर जेवलं नसतं आता स्वयंपाक करायला वाचला असतं बनवली बाई. आता आता थोडंसं मसाला बनवली. काही. मसाला भात. ते सकाळचं नाही खाऊ म्हणते आता. आई नको म्हणतो. खा का काय करा मी आता झोपलो बाबा थकलो बाबा दमलो बाबा मोठ्या नाही दिलं माझ्या काही साडीसाठी गेलो डब्बा कधी झाला असता चुटकीला नाही शाळेमध्ये का मा